नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुणरात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नावतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 असंभव. पुण्याची एक केस आहे 420 ची फाईल आणि त्यासोबत एक स्केच येते. आपल्या माणसांचा विश्वास मिळवला की मग आपली माणसं परक्यासारखी तरी वागत नाहीत. तू विचारू नकोस. आत्ता संवाद तिच्याकडून अपेक्षित आहे. दादाला पकडल्यापासून एक फोन नाहीये त्यांचा. डोक्यात अनेक प्रश्न घुमतायत. त्यामुळे आपण न भेटलेलंच बरं. झाला विश्वास संपादन करून राजकारण खेळून. राजकारण तुमचा भाऊ खेळतोय माझ्या बरोबर. मला एकटं पाडण्याचं राजकारण तुमच्यापासून वेगळं पाडलंच आहे. आता आदिनाथसाठी प्रयत्न चाललेत त्याचे. त्याची नको काळजी करू. हे सगळं माझ्यावर सोड. हे माझ्यावर सोड, ते नशिबावर सोड. मग माझ्या प्रयत्नांवर काय सोडू ते सांगा ना. आधी राजकारण खेळणं सोडून दे आणि प्रयत्नच करायचे असतील ना तर प्रथमेशच्या बाबतीत कर. किती सोपं असतं नाही बोलणं तनिष्का. भावानी घाव घालायचे आणि बहिणीनी लक्ष वळवण्याचा प्रयत्न करायचा. वा, काय समजता काय तुम्ही दोघं मला? खेळणं. हा, आवाज खाली. मिंदी नाहीये मी तुमची. आतापर्यंत जेव्हा जेव्हा माझा विक्रांतशी संपर्क झालाय तेव्हा तेव्हा तुम्ही मला डायव्हर्ट केलंय आणि याचाच फायदा त्या विक्रांतनी घेतला. तनिष्का, मी खूप आदर करते तुमचा, पण तोच आदर जर मला अपंग करत असेल तर काय कामाचं. अगदी बरोबर बोललीस. मला माझ्या विद्येचा अभिमान आहे. एक शिष्या म्हणून तुझाही अभिमान आहे. पण तोच अभिमान मला जर का त्रासदायक ठरत असेल तर तोंड दाबून बुक्क्यांचा मार मी सहन करणार नाही. मला सवय नाही त्याची. तुम्हीच विचार करा. याआधी निखिल आडवा गेला, त्यानंतर विनाकारण शिप्रा, मग जीजू आणि आता विक्रांत भोसले. आणि विक्रांत असा आडवा जातोय की याआधी कुणीही गेलेलं नाही. तुमच्या भावाच्या जागी जर दुसरं कोणी असतं तर काय सांगितलं असतं तुम्हाला? तुमचं उत्तर काही असो, पण यापुढे जर तू आडवा गेला तर इंदुमतीचं ध्येय शास्त्री कुळाचा विनाश आहे आणि तिच्या मार्गात येणाऱ्या प्रत्येकाचा ती फक्त मृत्यूच जाणते. तनिष्का आणि तिची नाती नाही. And rules are same for all. तनिष्का. काय ग प्रिया, उठली का? नाही, अजून झोपलीये.
काय मुलगी आहे ही. रात्री 2-2 वाजेपर्यंत जागत असेल, मग कशी उठणार? हजारदा तिला सांगितलंय 12च्या पुढे जागू नकोस, ऐकणार नाही. 8:30-9 ही काय उठायची वेळ झाली? मी बघते. हॅलो, आदिनाथ आहे का? बोलायचं मला. कोण? सुलेखा. बोल सुलेखा. शुभ्रा बोलते. आधी फोन रिसीव्ह करत नाहीये, मला बोलायचं त्याच्याशी. मला सांग, मी सांगेन त्यांना. नाही, मला आदिशीच बोलायचं, महत्वाचं काम आहे. महत्वाच्या गोष्टी मी सांगू शकते. कशा संबंधात आहे? आधी घरी नाहीये का? मला त्याच्याशीच बोलायचंय. शुभ्रा, पोलिसांनी सोडल्यानंतर राहिलेली सारवासारव करायची आहे का पुन्हा एकदा? कसली सारवासारव? जी ऐकून घ्यायला त्यांनी आधीच तुला नकार दिलाय. आधी थोडा डिस्टर्ब होता मला असं वाटतं त्या दिवशी शुभ्रा, म्हणून कदाचित. मग तुझा फोन आला की ते डिस्टर्बडच असतील असं समज. नंतर फोन करते मी. नाही केलास तरी चालेल. कम ऑन शुभ्रा, डोंट बी. आय एम नॉट ऑर्थोडॉक्स. सुलेखा, आत्ता मी तुला काय सांगणार आहे ते लक्ष देऊन ऐकायचं. तुझे हे खेळ ताबडतोब थांबव. आमचं लग्न म्हणजे तुला काय वाटतं मला माहित नाही, पण आदिनाथांसाठी जी गोष्ट महत्वाची आहे ती गोष्ट तितकीच माझ्यासाठीही महत्वाची आहे. त्यामुळे त्यांच्याशी काहीही बोलायचं असेल तर इथे येऊन बोलायचं. आणि जर आधीलाच माझ्याशी बोलायचं असेल तर शुभ्रा? ज्याला बोलायची इच्छा असते तो डिस्टर्ब्ड असतानाही बोलतो, आणि ज्याला नसते तो फोनच उचलत नाही. त्यामुळे त्यांची इच्छा तुला कळली. तुला जर त्यांच्याशी बोलायची इच्छा असेल तर तू इथे येऊ शकतेस. ठेवते फोन. काय झालं ग? कुणाचा फोन? सुलेखाचा फोन होता. आदिनाथांची काहीतरी महत्वाचं बोलायचं होतं, पण मीच बोलले. येईल कदाचित घरी. आई, मी भाजी चिरली, फोडणीला टाकते. शुभ्रा, हे आधी उठला नाही का अजून? नाही अजून. आल्यापासून तो नीट काही बोललाच नाहीये ना? कसं बोलतील आई? आधी त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळू देत, मग सांगतील आपल्याला सगळं. अगं पण आपल्याशी बोलला तर आपणही त्याला मदत नाही का करणार? नाही आई, मला नाही वाटत तसं. त्यांची उत्तरं त्यांनी शोधली पाहिजेत, आणि त्यासाठी त्यांना एकांताची गरज आहे. कदाचित म्हणूनच त्यांनी सुलेखाशी बोलायला नकार दिला असेल. मग तू जे तिच्याशी बोललीस, आपण कुठेतरी चुकतोय या गोष्टीची जाणीव आपल्याला दुसऱ्याने करून देण्यापेक्षा स्वानुभवाने ती जास्त लवकर होते. आणि आदिनाथांच्या बाबतीत कदाचित तेच होत असेल. चूक? आधीची कसली चूक? आई, ती चूक काय आहे हे आपल्याला कळण्यापेक्षा त्या चुकीची जाणीव त्यांना होते हे आपल्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे, नाही का? आणि आजोबा म्हणतात तसं, चुकीमुळे अपराधी मनाने पश्चाताप करण्यापेक्षा ती चूक सुधारणारा योग्य असतो.
तेच करतायत ते. म्हणजे मला आदिनाथांचं सुलेखाशी लग्न ठरलं होतं, पण माझं आणि आदिनाथांचं लग्न झालं. यात खरं तर दोष कुणाचाच नाहीये. नियतीला ते मान्य होतं, पण आपल्यामुळे सुलेखावर अन्याय झालाय असं आदिनाथांना अजूनही वाटतंय. आणि मी समोर असताना, सुलेखाशी बोलताना ते वारंवार जाणवतं. त्यांना मला सांगताही येत नाही आणि लपवताही येत नाही. किती वेगळी वाटतेस तू. म्हणजे फोनवरचं तुझं बोलणं ऐकलं ना, मला प्रश्नच पडला, ही शुभ्रा आहे? आई, माझं लग्न झालं तेव्हा बायको म्हणून मला हक्क मिळाले, अधिकार मिळाले, पण या घरात मला ते कधीच दाखवावे लागले नाही. पण या घराबाहेरच्या लोकांना ते दाखवावे लागणार. आणि वेळ आली तर मी ते दाखवेन. आज पहिल्यांदा तर शुभ्राचा सूर इतका वरचा ऐकलाय मी. सवय नाहीये मला इतका वरचा सूर ऐकायची. सवय करून घे, पण त्या सवयीची गुलाम होऊ नकोस. मी पाहिलेली शुभ्रा अशी नव्हती. शुभ्रा तशीच होती, पण तुला कळलं नाही. कारण स्वतः पलीकडे सूड प्रकरणांव्यतिरिक्त काही असतं हे तुला कुठे कळलंय? मी भेटली शुभ्राला. बदल हे एका रात्रीत घडतात सुलेखा. आणि इथे तर लग्नाला वर्ष उलटून गेलंय. वागण्या बोलण्यात बदल नाही होणार. बरोबर. शेवटी शास्त्री ते शास्त्रीच. प्रसंगानं पाठ फिरवणारे. आडनावाप्रमाणे स्वभावात पण एवढा बदल करून घेतील असं वाटलं नव्हतं मला. हा एक बदल झाला सुलेखा. बऱ्याच गोष्टी मुळासकट बदलणार आहेत हे लक्षात घे. मुळासकट? म्हणजे जमिनीवर घुटमळणारी नजर जेव्हा नजरेला नजर देते ना, तेव्हा झालेले बदल हे मुळापासून असतात. आणि मुळापासून झालेले बदल हे मुळासकट उपटलेले चांगले. ते करावं लागणारच आहे. मला घरी बोलवत होती. समोरासमोर बसून बोलूया. लग्न म्हणजे काय खेळ आहे का विचारत होती. आता हा खेळ मी खेळणार आणि तो असा खेळणार. शास्त्र्यांच्या विरोधात जाऊन? विरोधात नाही, शास्त्र्यांसोबत. जे इंदुमतीला नाही जमलं ते आता सुलेखा करून दाखवणार. मी खेळवणार आणि ती खेळणार. शुभ्रा शास्त्री. थँक्स दी.
लेखा, हे सगळं काय चाललंय सांगशील का मला? काही नवं किंवा कोड्यात पाडण्यासारखं काहीच नाहीये. मला तर आता सवय झाली या सगळ्याची. माझं नशीबच फुटकंय दी. त्याला मी तरी काय करणार? अगं पण हे चाललंय काय, कळेल का मला? कळत तेव्हाही नव्हतं ती आणि कळत आताही नाहीये. तो विक्रांत भोसले ड्युटीवर जॉईन काय होतो, मला पकडतो काय, अभिमानच्या मृत्यूचा आरोप माझ्यावर लावतो आणि तो मृत्यू मीच घडवून आणलाय, मीच त्याला मारलंय हे सिद्ध करण्याचा प्रयत्नही करतो. हे सगळं करण्यापलीकडचं आहे ती. लेखा, आधीलाही पकडलं होतं ते बिचारा, काय चूक होती त्याची. पण तू जबानी दिलीस असं कळलं मला. म्हण, तूही असंच म्हणली. सख्खी बहीणच उरली होती आरोप करायची, आता तूही आरोप कर. नाही ग, आरोप नाही करते मी. जाऊ दे ना दी, तुला माझ्यावर शंका आली ना, बस. मी विचार केला होता विक्रांत भोसलेच्या प्रश्नांच्या सरबत्तीनंतर घरी आले की मला कुणी काही विचारणार नाही. उलट माझ्याच प्रश्नांची सगळी उत्तरं मला माझ्या घरी मिळतील. उगाच भाबडी आशा होती मला. आणि माणूस कमनशिबी कधी ठरतो माहिती, जेव्हा त्याच्या जवळचे त्याला परके होतात. असं नाहीये ग लेखा, माझ्या कानावर जे आलं ते मी तुला सांगितलं. सगळ्याच गोष्टी कानावर येतात, पण त्या किती खऱ्या किती नाही हे आपण ठरवायचं ना. आपल्या माणसाच्या विश्वासावर अवलंबून असतं की कुठली गोष्ट खरी आणि कुठली अफवा हे ठरवायचं. अगं हो ग, तू का चुकीचे अर्थ काढतेस लेखा? दी जबानीत मी आधीचं नाव घेतलं असं तू विचारतेस मला. आधीशी लग्न मोडल्यापासून मी फक्त भोगते दी, आणि भोगतच बसली. जे नशिबात लिहिलंय त्याला तोंड देण्यापलीकडे काय उरलंय माझ्या हातात? दी आधी मला सोडून गेला, माझी काय चूक होती कोणालाच माहित. त्यानंतर आयुष्यात अभिमान आला, सगळं काही स्थिर होईल असं वाटेपर्यंत जिजू केले. आणि जिजूंचा मृत्यू माझ्यामुळे झाला असा माझ्यावरच आरोप लावला सगळ्यांनी. लेखा नाही, पण दी मी जर स्पष्टपणे विरोध केला नसताना तर या सगळ्यांनी सिद्ध केलं असतं की जिजूंना मीच मारलं म्हणून. त्यानंतरचा दुसरा धक्का म्हणजे अभिमान केला आणि त्याला सुद्धा मीच मारलं असा माझ्यावर आरोप आहे. विक्रांत भोसले जे करेल ते होऊ नये यासाठी वणवण भटकत होते मी, शेवटी केलंच ना त्यांनी. अगं मी आयुष्याचा जोडीदार म्हणून, एक मित्र म्हणून ज्याच्याकडे पाहिलं त्या आधीचं नाव मी या प्रकरणात जबानीत घेईन का? मध्यंतरी त्याला भेटलीच सांगितलंच पोलिसांना. मला खोटं बोलता येत नाही दी, मला माहिती. खूप एकटी पडले होते ग, गरज होती मला आधाराची.
आणि मी आधीला भेटले त्याचंही भांडवल केलं या पोलिसांनी आणि त्या विक्रम भोसलेनी. दी तूच मनापासून सांग, ज्या आधीने मला माझ्या एकटेपणात आधार दिला त्याचं खरंच मी नाव घेईन का ग जमानी? एवढी कृतज्ञ आहे का ग मी? नाही ग. अजून काय झालं पोलीस स्टेशनला? आरोप, माझी केविलवाणी धडपड, पुन्हा आरोप. मी गयावया करत होते. आधीचं नाव या प्रकरणात अजिबात येऊ नये म्हणून खूप धडपड केली मी. मी एवढं सगळं केलं आणि माझ्या पदरात काय पडलं? काहीच नाही. उलट आधीच्या घरच्यांनी तर मला. आधीच्या घरच्यांनी काय केलं त्यांनी? दी